हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणींच्या पडद्याआड पुरुष असल्याचं समोर आलेलं आहे। 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे। माघार घेतलेल्या 8 लाभार्थ्यांपैकी 4 पुरुष असल्याचं समोर आलेलं आहे। आधार कार्डवर महिलांचा फोटो लावून या योजनेचा लाभ घेतला होता असं देखील आता समोर येत आहे। आधार कार्डवर महिलांचा फोटो लावून या योजनेचा लाभ घेतला गेलेला आहे। हिंगोलीत लाडक्या बहिणींच्या पडद्याआड चक्क पुरुष असल्याचं आता उघड झालेलं आहे। 8 लाभार्थ्यांपैकी 4 पुरुष निघालेले आहेत। माघार घेतलेल्या 8 लाभार्थ्यांपैकी 4 पुरुष असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। या पुरुषांनी आपल्या आधार कार्डवर महिलांचे फोटो लावलेले होते आणि लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ उकळला होता। हिंगोलीत लाडक्या बहिणींच्या पडद्याआड पुरुष असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता दिवसेंदिवस या योजनेमध्ये अशा पद्धतीने गैरफायदा घेत असल्याचे देखील प्रकार समोर येत आहेत। हिंगोलीमधली ही घटना आपण पाहतोय। 4 पुरुषांची लाडक्या बहीण योजनेतून त्यांनी माघार घेतलेली आहे। 8 लाभार्थ्यांपैकी 4 पुरुष असल्याचं समोर आलेलं आहे। आपल्या आधार कार्डवर महिलांचा फोटो लावून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे। हिंगोलीत हा सगळा प्रकार घडलेला आहे। गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। गजानन, नेमकं काय घडलेलं आहे? लाडकी बहीण योजना जी आहे सरकारनं अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महिलांसाठी सुरू केली, जेणेकरून त्यांना त्यांच्या महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत त्यांना घेता यावेत। पण यामध्ये हिंगोलीमध्ये 4 पुरुषांनी सुद्धा या योजनेसाठी आपली नोंदणी केली होती आणि 9,000 रुपये त्यांना म्हणजे जवळपास साधारणतः 6 हप्ते सुद्धा मिळाले। ज्यावेळेस सरकारने आता असं म्हटलंय की ज्यांना कुणाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नकोय त्यावेळेस त्यांनी आपलं स्वतः अर्ज दिले की अशा पद्धतीचे आम्हाला 9,000 रुपये मिळाले आहेत आणि आता यापुढे आम्हाला हा लाभ नकोय, जेणेकरून शासनानं कुठली कारवाई करू नये या कारवाईच्या भीतीपोटी त्यांनी या योजनेतून माघार घेतल्याचं समजतं। एकूण महिला व बालविकास अधिकारी जे अधिकारी आहेत त्यांनी अशी माहिती दिली की एकूण 4 अर्ज परत आलेले आहेत आणि माघार सुद्धा घेतलेली आहे आणि यानंतर जी काही शासनाची कारवाई असेल, पैसे परत घेण्याची असेल किंवा इतर जी काही फसवणुकी संदर्भातली कारवाई असेल तर त्या अनुषंगानं कारवाई केली जाणार आहे। हे अत्यंत धक्कादायक अशी बाब आहे। एकूणच ही शासनाची खूप महत्त्वाकांक्षी योजना असताना अशा पद्धतीने जर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर नक्कीच या योजनेमध्ये आणखीन तपशीलवार चौकशी होण्याची गरज आहे। निश्चित। धन्यवाद गजानन सविस्तर माहितीसाठी।